किती अंत आता पाहाशी अनंता दर्शन दे. आणि खरं सांगू, जेव्हा 4 माणसात तुमच्या बापाला तुमच्या नावानं ओळखलं जातं, जाग्यावर तुमच्या बापाला मोक्ष मिळतो एवढं सामर्थ्य तुमच्या कर्तृत्वात असतं, बाकी काहीच करायचं नसतं. टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारखे वाजवतात. धरगे धरगे घे दार दार घे दार दार घे 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 आली वय आमच्या गावात घे. कसं रे असं थोडं प्रेम बिम काय असतं काय. बरं, एक माझा साधा प्रश्न आहे. माझ्या वडिलांसारखे आहात, माझ्या भावासारखे आहात, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात. मी चुकलं तरी म्हणते का बरं, पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदीच तसं आहे दादा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाहीये. सामर्थ्य फक्त नजरेतच असतं, तेवढंच मिळवायचं. नजर अगदीकपणे असली ना, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. देवाकडे धावायची गरज पडत नाही, देव आपल्याकडे धाव घेतो. फक्त नजर समदृष्टी घेता समान श्रीहरी शब्दमावरी हरी झाला भरला घनदाट हरी दिसे अशी पाहिजे. सगळीकडे परमात्मा जाणवला पाहिजे, कल्पनेतनं विमुक्त झालो पाहिजे, मन जगाच्या मालका चरणाशी रमलं पाहिजे. आणि हे बेकार आहे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी बैसेचे तरी हिंडवी दाही दिशा. बसल्या जागी 10 ठिकाणी फिरवणारं मन तुझ्याशिवाय देवा कुठंच रमेल असं मला तरी वाटत नाही. कारण मला विश्वास आहे, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. मला माहित आहे प्रत्येक संकटातनं तू तारतोस ही ताकद अनुभवावर तर आहेच, पण संतांच्या संगतीमुळे त्यांच्या विश्वासावर आमचा विश्वास आहे. आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आम्हाला माहितच आहे रूप कुठलंही घेशील देवा, पण आमची संकट राखतोस. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराधोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, वेडायस का बाबा, विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य कौरवाकडे, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य कौरवाचं. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्या पदरात. कशाच्या विश्वासावर झोपलास? एवढ्या संकटात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ बांधलंस कसं? एवढ्या व्याधीमध्ये एवढा शांत झालासच कसा? अरे इथं इलेक्शन लोकांचा झोपा ह्यांना नाही, तू कस काय झोपला रे बाबा? कशी झोप लागेल पुरुष मंडळी? कशी झोप तरी लागेल तुम्हाला? तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागेल? खरं आहे महाराज. तुम्हाला असं वाईट वगैरे वाटत नाही का दादा? मला पोरगी म्हणून लय वाईट वाटतं बघा. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, मला सगळं सामर्थ्याने सासऱ्याचं, तरी सुद्धा तुम्ही कधी अगदीकपणे त्या गोष्टीची किंमत केली नाही रे. सगळं त्याचं अहंकार तुम्हाला कस काय? आणि कुणी मला एक हिंदू धर्मातला ग्रंथ आणून दाखवा ज्यानं हुंडा पद्धत लिहिली आहे? एकही ठिकाणी नाही. हे तुम्ही काढलं. उलट शास्त्र सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम अधम भातृवित्तच स्त्री वित्त अधमाधम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना त्यांना अर्धी शिळी खाऊ द्या, पण जगाच्या बापाच्या दारात त्याला पुरुषोत्तम मानला जातो जो सामर्थ्याने स्वाभिमानाचं खातो. असं झालंय आमचं. फार अवघड आहे दादा. आमच्याकडे परमार्थही खतरनाक आहे. आम्ही आमच्या सोयीने परमार्थ करतो. आमच्याकडे कल्पना आहे सगळी. ज्ञानोबाराय म्हणतात बघा, हे किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. अशी अवस्था आहे आपली. अंधारात कापड जरी हल्ला तरी आपल्याला काय वाटतं? साप आहे, जनावर आहे, नाग आहे. का बरं? खोट्याला खरं म्हणायची सवय आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, संकल्पे सृष्टी घडी सविच विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. हे मन एका मिनिटात राजा करतं, एका मिनिटात रंक करतं. इतकं कल्पनेत टाकणारं मन सुखानं जगू देईल का? जे सत्य स्वीकारतच नाहीये. सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमोपा पांडुरंगा अपार अमाप निर्गुण निराकार स्वरूप तुझं. पंढरीच्या मालका सगळ्यात देखणं आम्हाला तुझं पांडुरंग स्वरूपच वाटतं. का बरं? उच्च नीच काही हे भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोणीया. तुझं जे पांडुरंग स्वरूप आहे ना, हे कुठलाच भेदभाव करत नाही. ज्ञानोबारांचं तेच मत आहे. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतं असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्तत्व मिळतं असं नाहीये. जेव्हा प्रत्येकात पांडुरंग दिसेल, प्रत्येक कणात देवाची अनुभूती कळेल, त्या दिवशी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त तोच असेल ज्याला जगाचा बाप सगळीकडे जाणवेल. ही ताकद आहे रे. टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जा. त्याला काही सरकारचा जीएसटी नाही, मोफत आहे, वाजवीत जा. टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्ष नसतं. नुसतं माड्याला बसल्याने बसू नका. तुम्हाला काही धरून आणलं का बरं बघावकर? पुरुष मंडळी धरून आणलं तुम्हाला? माझी भाषा कळतीये ना? धरून आणलंय का तुम्हाला? बळजुबरीने आलायत का? 200 दिलेत का यायला? अजून त्यांची आमच्यावर एवढी वाईट वेळ आली नाही. आणि काय म्हणा, लोकाला काय नावं ठेवायचंय? यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए पर कोई मरे नोटो के लिए. भगत सिंग सुखदेव राजगुरु भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. गेलो तरी कुणासाठी बाबा? काय मिळालं काय बाबा मरून आम्हाला? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत हसत हसत फाशीवर गेलो. हे बघा स्वातंत्र्य. ह्यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगल साडी. चला तिकडे देव देश धर्म पेटला तरी चालतंय. कोणाला अगदीकताय रे? तुम्ही तरी मी तरी. आपण फक्त स्वार्थापोटी सगळ्या गोष्टीचा वापर करतोय. परमार्थ खतरनाक आहे तुमचा. तर काय देव मानतं मला कळत नाही. सगळी कल्पना आहे बघा, काही परमार्थ वगैरे नाहीये. सगळी असत्यता आहे. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. वा रे वा. देव काय फक्त सोमवार गुरुवारच जागा असतो का? बाकीचे 5 दिवस देव काय असं डोळे झाकून बसतो? तू खा, मी बघत नाही पिल्या, तू खा. काय
लॉजिकल परमार्थ आहे. होय पोरांनो, 10 दिवस गणपती बुडवताना शांतबाई कशी रे तुम्हाला देव तरी पावतील? काय म्हणजे अगदीकता काय परमार्थ विषयी तुमची? आकाडात खायचं श्रावणात पाळायचं. महादेव काय श्रावणातच जागा असतो का फक्त? काही म्हणा. बरं बघा, या वर्षी मला लय आनंद झाला. 31 डिसेंबरला एकादश होती. मला असं बरं वाटलं महाराज, पोटातून आनंद झाला. देवा हाय म्हणलं तू. 31 डिसेंबरला 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत देव म्हणला, कडू असा ऐकत नाही तुझा, असा काटा काढतो महाराज. पण कसं आहे ना मायबापा हो, हे झालं मानणाऱ्यांसाठी. जे मानतच नाही तिला एकादश काय आणि गुरुवार काय. कधी कधी मलाही नवल वाटतं, ज्याला घरातला आज बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी तरी कसा समजून सांगायचा. अहो ज्याला घरातलीच माय कळली नाही त्याला पंढरीची आई समजून सांगणं हे आमच्याच मूर्खतेचं लक्षण बघा. कोणीतरी मला म्हटलं माझा बाप मेला. मी म्हणलं मेला कधीच होता, आता फक्त जीव गेला. शरीर मेलं म्हणजे मरतं असं नाही रे दादा. 4 माणसात जेव्हा बापाचा अपमान तुम्ही करता बाप तेव्हाच मरतो. ज्या वेळेस बापाला कळतं की पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आता मला फारशी जागा राहिली नाही, बाप पण तेव्हाच मरतं. जेव्हा बहर वयात तुम्ही व्यसन करून येतात बाप तेव्हाच मरतो. जेव्हा बायको समोर तुम्ही आईचा अपमान करता म्हातारी तेव्हाच मरते की रे. यांच्या हातात नसतं मरायचं, नाही तर जाग्यावरच मेले असते. ती देवाची करणी आहे. कोण जगू शकतं कोण मरू शकतं हे त्या परमात्म्याच्या हातात आहे. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, काय त्यांचं पूर्वजन्मीचं पाप असेल की तुमच्या वेदना सहन करण्यासाठी मायबाप जिवंत राहतात. अवघड आहे, त्याला कधीच दुःख नाहीये बरं का पोरांनो. तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. सख्खी बहीण म्हणून सांगते, जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो ना तो मध्यमय, धोबी का कुत्ता घरकाना घाटका. त्याला परमार्थात काही किंमत नाही बरं. जो भावाचं खातो तो आधमय आणि जो बायकोचं खातो तो आदमा धम आहे. त्याला जिंदगीवर त्रास आहे. आता वाजवा टाळ्या, हे खरं आहे. वाजवीत जा. आता मी वाजवले, आता माहित आहे घेतलंय गा. आपण नसतं घेतलं म्हणजे वाजवली असती. कसं रे खऱ्याला खरं म्हणायची तरी आता मी आता असू द्या की हे काय शिवलीला पाटील सांगतेय का शास्त्र सांगताय. काही गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत माऊली. तुम्हाला जर तत्वाने जगायचं असेल तर तुम्हाला सुख नक्की मिळणार आहे. आपल्या गोष्टीत 7 गोष्टी चालतच नाहीत. कर्माचे 5 प्रकार: नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, निषेध कर्म, काम्य कर्म आणि प्रायचित्त कर्म. नित्यकर्म हरिपाठ, काकडा, दानेश्वरी हे नित्यकर्म झालं. नैमित्तिक कर्म जे निमित्ताने करतो. प्रायचित्त चुकून जी चूक झाली त्याच्यासाठी केलेलं प्रायचित्त आपल्याला चूक नाकारण्यासाठी सामर्थ्याने ताकद देतं. काम्य कर्म जे पोटासाठी करतो, उदरनिर्वाहासाठी व्यापार वगैरे ते काम्य कर्म. निषेध कर्म जे करायचं नसतं. 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाहीत. तुतच्च मासं मदिराच्च वेशा मुगार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. कुठल्या? पहिलं मांसाहार. हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही. सनातनात मांसाहार चालत नाही बरं का. बरं गावकर नाही बरं चालत, नाही चालत. एक खाणारी पिणारी माणूस सप्त्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात वर चितर्री तर्री द्या, सप्त्यात तरी बातलीतलं खालचं खा. तिथं तरी जीभेला चटका कमी असावा रे. काय परमार्थ करताय, काही कळत नाही बाबा मला तुमचं. अरे लोकांच्या प्राण्याचा जीव तुम्हाला ओळखता आला नाही, जगाच्या बापाने तुमचं का ओळखावं रे. छत्रपती शिवरायांकडे राज्याभिषेकाच्या काळामध्ये इंग्रज आले. इंग्रजांनी सांगितलं आम्हाला मांसाहार लागतो, नॉनव्हेज लागतंय. छत्रपतींनी सांगितलं माझ्या गडावर चालत नाही. आई तुळजाभवानीचा अधिष्ठान आहे, जगद्गुरु तुकोबांचं गुरुत्व सांभाळणारी माणसं आहेत आम्ही. आम्ही मांसाहार करत नाही आणि करू देत नाही. तुम्हाला लागतंय तर गडाच्या पायथ्याशी कुठल्याही प्रकारचं व्यसन आणि मांसाहार करून माझ्या गडाची पायरी चढायची नाही. तुम्ही आला नाहीत म्हणून माझी शोभा कमी होत नाही. आणि यायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता गडावर चढायचं नाही तर काही गरज नाहीये तुमच्या अस्तित्वाची आम्हाला. म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. शिवजयंती करून ढाब्यावर खायला जातो तो शिवभक्त नसतो बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जो दारू पितो तो शिवभक्त नसतो. दुसरं तुम्हाला मी सांगते, तुम्ही विगुणाच्या नाही. काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आज आणा ना पिंट्याला आवडते मी चांगलं करते. अरे बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमतं, दुसरं काही पेट खातं का वय. तुम्हाला आई म्हणून सांगते, आई चमचमीत बनवताय तिला सुगरण म्हणायचं नाही. जिचं जेवण आपण कायम देवाला प्रसाद दाखवू शकतो, जिच्या जेवणाने पोटाला आणि बुद्धीला तामसी वृत्ती प्राप्त होत नाही तिला सुगरण म्हणावं असं हिंदू धर्माचं शास्त्र सांगतं. ती बाई घराचा उद्धार करते. आपल्या जीवेला चटका असल्यावर बाकी तिचं काय होणार आहे माय. जरा विचार करत जा, नाही त्या गोष्टीत पडू नका. पहिलं मांसाहार, दुसरं निषेध कर्म. मी 7 सांगते. पहिलं मांसाहार, दुसरं निषेध कर्म दारू, मदिरा 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 90 दुसरं काही आठवलं नाही आता अजून मला. नाही चालत आपल्यात. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त बरोबर गाव आहे का. बर अरे हिला नाही कळायचं त्याला कळेल ना. तुकडोजी महाराज सांगतात बघा, पाप पापी म्हणे सैरा बैरा पळतय काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतय र. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतय र. तर काय कबीला म्हणतो ना, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने जेब का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी आती है.
दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. पैसा खर्चून चुकीचं वागता की रे, पण देवाचं नाव घ्या की. पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कपटी देखणं वस्त्र आवली मातेनं नेसलं. जगद्गुरु तुकोबांच्या समोर येऊन उभी राहिली. तुकोबांना म्हटली, बुवा इतकं सुंदर लुगडं कुठून आणलं? तुकोबा म्हटले, तुझ्याच बाप्पानं दिलं. मला वाटलंच माझी सासरची नसतील श्रीमंत, पण माहेर लय श्रीमंत आहे. जाऊ द्या, नाही राखली बाप नवऱ्याने लाज, पण बाप आहे. तुला वाटतोय तो बाप नाही ग जिजा. जिजाबाई नाव आहे टोपण आवली. तुला वाटतो तो बाप नाही जिजा. ज्या बापाला आयुष्यभर अविश्वासाने पाहत आलीस, त्याच बापाने वस्त्र दिलं. तुकोबानी आवलीच्या चरणावर मस्तक ठेवलं. आवली म्हटली, पापात घालता का नवरा हात तुम्ही माझ्या पाया पडतात का? छे ग बाई, बायको म्हणून तुझ्या पाया पडत नाही, जिची लाज विठ्ठलानं बाप म्हणून राखली अशा सौभाग्यवती बाईच्या पाया पडतोय, जिच्यासाठी माझा विठ्ठल धावत. हाच अनुभव आहे आम्हाला. प्रत्येक वेळेस लाज राखली आमची विठ्ठलाने, प्रत्येक वेळेस. खूप केलंस तेव्हा. सगळ्या जगानं नाकारलं. ज्ञानोबराय म्हणतात, नाकारावंच. जगी अवज्ञाची करावी, संबंध सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा, जगानं त्रास द्यावा, लोकांनी वाईट म्हणावं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून जगानं नाकारावं आणि देवानं स्वीकारावं. इतकं संबंध सांगा बरं, मला उत्तर द्या. तुमचं देवानं वाटोळं केलं का तुम्ही केलं? मी सांगते. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग? हरिपाठाचं किती अभंग तोंडपाठ आहे? आयुष्यातला किती वेळ भजनात घालवला ग? अगं किती दिवस देवाच्या दारात निस्वार्थी गेलात ग? लोकांविषयी शेवटचा विचार चांगला कधी केला ग? अगं लोकांचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती खपायच्या आधी. देव तुमचं बी चांगलं करीन की. कर्म सत्य नको का? अरे तोंड स्वच्छ नाही, अंग स्वच्छ नाही. साधा प्रश्न आहे माझा. अरे ज्याला तोंडावर ताबा नाही त्याला मनावर कसा ठेवता येणार आहे? ज्याचं शरीर पवित्र नाही त्याला आत्मा कसा पवित्र करता येणार आहे? अरे खाणारी पिणारी माणसं आपण काय जगाच्या बापाला समृद्धीनं मिळवणार आहे? हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नामघोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ. हाताला पवित्र करायचंय, दान करा. बिन बोबाट्याचं करा. आजच्या कोरोनात किलोवर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. कशाला दिला काय माहिती? घेत जा पण बोंबलत जाऊ नका. कोट्यवधीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं ह्याची मातृ वाट्यावर, ह्याचा पितृ वाट्यावर, ह्याची छाया खटावर. म्हणलं आग नको तुझ्या बंगल्याला, राहू नये तुझा बंगला पुढच्या वर्षीपर्यंत. किती बोबाटा रे दादा. म्हटलं तर वाजवायचं बरं तुम्ही. तुम्हाला मी काही पैसे नाही लावणार आहे टाळे वेळे वाजवल्यात. बोला जा तुम्ही का बरं इतका बोबाटा कशाला? पण ते नामदेव रायानंतर तशी अवस्था. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे. पुढे चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे. हे नामदेव रायांचे कुट आभरले. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. कुट म्हणजे सांकेतिक भाषा. खोडकर तुमच्या पाठांतरातलं. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? करा सप्ते. काय ढेकळं मिळ लागणार आहे तुम्हाला? अरे वनात कासव गीत गाय. कासव वनात काय शिवरंजनी म्हणणार आहे का? पण काय म्हणा महाराज. आता काय तो काय बाबा गातो महाराज गातो. एखाद्याच्या सोप्यावर बसा. ते आपलं काही ऐकत नाही त्याच गातो. ते आपल्याला एवढंच सांगणार, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. आणि मग आम्हाला काय डोक्यात स्वपा आमच्या. तुझंही बरं ना आमचंही बरं महाराज. अरे वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. जगाच्या बापानं कौतुक करावं. तुमच्या आमच्या सारख्यानं करून काय भेटणार आहे लोकांना तरी? आम्ही तुमचं कौतुक करावं त्याच्या पात्रतेचे. आम्ही नाही, आपणही नाही. आम्ही तरी काय मोठे, तुम्ही तरी काय मोठे? आपण म्हणजे ह्याची व्हावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारे करी वारी चुकवून दे हरी. आपलं दासत्व आपल्या कामी येणार आहे, आपली नम्रता आपल्या कामी येणार आहे. पण आपल्याला पण लय बोबाटा करायची सवय दादा. दान करावं न बोबाटा करता, पदयात्रा करावी न चुकीचं वागता. काय तुम्ही वारी करता नवल वाटतं मला तुम्हाला. नाही केलेली परवडली. आला राजगिराचा लाडू द्या, आली पेंट खजूर द्या, आली केळी द्या, आली बिस्लरीची बाटली द्या, आला बिस्किट पुडा द्या. भिकारी का जन्माची तुम्ही? थोडंफार तरी देवाण दिलं नाही तुम्हाला. 1 रुपया कीर्तनाच्या व्यतिरिक्त कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता तुम्ही जे पाकिट करता ना सारखं कमेंट लय करतात. पाकिट घेतात पाकिट. अरे काय घेते तर घेते. मी तर प्राऊडली सांगते पाकिट घेते आणि चांगलं घेते. ते झांबरे मामा म्हणून कमी केलं नाही तर चांगलं घेते महाराज. पाकिट मी चांगलं घेते महाराज. हा घेते तर घेते बाबा. पण जेवढी पाकिट घेते, जेवढी मानधन घेते, 1 रुपया व्यतिरिक्त न खर्च करता. शहराच्या ठिकाणी बापाची गुंटेवारी जागा नव्हती. आमचं गाव वेगळं. शहराच्या ठिकाणी गुंटेवारी रुपया जागा जमा करून आज 150 पोरींची शिक्षण संस्था, 4 मजली आरशेची स्कूल बस सहित माझी. महाराज लोक वाईट नसतात. कधी कधी वाईट लोक महाराज होतात. हे कळलं त्यालाच कळलं. त्यामुळे जरा सुधरून राहत जा. सारखं किती लय वाईट वाटतं मला दादा. आणि काही बी
सोशल मीडियावर तर काही टाकतात. 1-2 मिनिटाचं कीर्तन ऐकून तुम्हाला 2 तासाच्या कीर्तनाचा अनुभव कळणार आहे का? 2 मिनिटाच्या टिपवर तुम्ही कसं काय कीर्तन करणार, जज करता मला कळत नाही. एकानं तर माझा बायोडाटाच टाकलाय, नाव गाव शिक्षण. माझे वडील लय हसले. तुम्हाला बाबा माहित असतील, गेल्या वेळेस आले होते. माझे वडील पेटी वाजवायला बसले होते. तर मग वडिलांना बाबा म्हणते, खूप हसले बाबा. म्हणलं काय झालं बाबा हसाय? ते म्हणले नाव सोडलं तर सगळं खोटं टाकलंय. म्हणलं जाऊ दे त्यात हसण्यासारखं काय? काही नाही म्हणले, तुझी जन्मतारीख 1994 टाकली. म्हणलं जाऊ दे बाबा त्याचं काय? तसं नाही म्हणले ग. मला वाटलं माझं लग्न 1997 ला झालंय. म्हणलं जाऊ द्या बाबा, युट्यूबची कृपा म्हणायचं सोडून द्यायचं. नाही ना, आनंद मनावर घ्यायचं. कसा विषय असते या सोशल मीडियावर 99% माहिती खोटी असते. त्याच्यामुळे याच्या नादी लागू नका, खरंच नका. आणि ज्यांना तुम्ही फक्त टीव्हीत बघून आदर्श मानताय हे चुकीचं आहे. ज्या ऍक्टरला स्वतःच्या पोरीच्या वयाची मुलगी घेऊन ऍक्टिंग करताना लाज वाटत नाही, त्या ऍक्टरकडनं तुम्ही रामकृष्ण शिकणार आहात का? त्यानं कुठला तरी पिक्चर काढला, पिंडीवर दुवतायचं नाही, देव असतो का, आणि हे लॉजिक नका लवकर मारतात. अंतकरण शुद्ध ठेवा. नाही समरूप झाला बाप जगाचा मग सांग. नाही तिथं लॉजिक लावत जाऊ नका. बुद्धिमत्ता नाही तिथं पाजळत जाऊ नका. जिथं पाजळेस तिथं पाजळत जा. इथं डोळ्यासमोर धडधडीत गोष्टी घडतात, त्या दिसत नाही तुम्हाला. पण कोणीतरी काहीतरी सांगितलं की आपलं उघड डोकं घालायचं कशात तरी. लक्षात ठेवत जा, जयाचे आही धड नाही तयासी परित्र पुससी काही, हे ज्ञानोबरांचं मत आहे. म्हणजे जगणं. ज्याला जगायची अक्कल नाही त्याला पाप पुण्याच्या गोष्टी विचारायच्या. स्वतःला जगता आलं नाही तो आपल्याला मोक्ष काय सांगणार आहे? आपण ज्ञानोबा तुकोबाच ऐकायचं आणि तुकोबाचं